जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि मी, सोनल आणि प्रिशा आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी. म्हणजे आज आमचा अक्कलकोटला जाण्याचा मानस आहे आणि बघूया येत्या 2 दिवसात कुठे कुठे काय काय होतं आहे. म्हणजे स्पेशली अक्कलकोट आणि तुळजापूर आणि त्याच्यानंतर जेजुरी असं आमचं नियोजित आहे. पण बघूया मध्ये कसं काय काय अरेंज होतं आहे किंवा कसं कसं काय मॅनेज काय काय होतं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मग तो प्रवास करणार आहोत. तर आपली टाटा सियारा घेतल्यापासून ही आपली पहिलीच मोठी ट्रिप आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता 1 महिना झाला गाडी घेऊन, परंतु प्रिशाची एक्झाम होती, काही घरची कामं होती म्हणून आम्हाला पुढे जाणं शक्य नाही झालं. तर आता आम्ही आलो प्रिशाच्या स्कूलमध्ये. सोनल प्रिशाला घ्यायला गेली आहे आणि तिचा आजचा शेवटचा पेपर आहे आणि तिला आता स्कूलमधून घेऊनच आम्ही मग पुढे ट्रिपला निघणार आहोत. तर चला आता प्रिशाची वाट बघतोय. आलं होतं पेपरमध्ये. पेपर कसा गेला? हां, मित्रांनो तो ब्रेक घेतला आहे आणि राजवाडा फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे तिथे आता आम्ही जेवायला थांबलो आहे. सकाळचं निघलो आहे आम्ही घरून म्हणजे 10 वाजता. त्याच्यानंतर आता डिरेक्टली ब्रेक घेतला आम्ही आणि आता डिरेक्टली जेवायला जातो आम्ही हॉटेलमध्ये. मित्रांनो मी आता राजवाडाच्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे आणि याची विशेष खासियत म्हणून बघा तर माझ्या पाठीबघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि महाराजांसमोर ताट वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. मित्रांनो अक्कलकोटला पोचलो आहे. गाडी आता आपण मागे पार्क केलेली आहे आणि इकडे बघा प्रिशा आणि सोनल पुढे चालत आहेत. आता बरोबर 6 वाजलेत. ॲक्च्युली अक्कलकोटमध्ये बरंचसं जे अतिक्रमण आहे ते हटवण्याचं काम तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू असल्याने बऱ्याचशा ठिकाणी ट्रॅफिक झाली आहे. म्हणजे मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये अगदीच एंट्री केल्यापासूनच म्हणजे अक्कलकोटमध्ये जे अतिक्रमण होतं त्याचं हटवण्याचं काम चालू, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक होती. जवळजवळ अर्धा तास आमचा तिथेच गेला आणि आता आम्ही पोचलो आहे. तर आता आम्ही जातो आहे मंदिराकडे आणि तिकडे स्वामींचं दर्शन घेऊया. काम चालू आहे अगदी मंदिराच्या समोरच. चांगलं काम प्रशासन करतं आहे. अतिशय गरजेची गोष्ट होती कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण अतिक्रमणात होतं. तर सगळं हे बेकायदेशीर अतिक्रमण ते बघा इकडे बघा दिसतं आपल्याला समोर बघा. सगळे असे बेकायदेशीर अतिक्रमण आहेत. ते बघा इथे प्रशासन दिसतं आहे सगळं आटून काढत आहे सगळं.